स्वागतम बालमित्रांनो, मी सौ सुरेखा भामरे. बालमित्रांनो, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, इंटरनॅशनल डे ऑफ योगा. योग आहे आरोग्यासाठी क्रांती, योग आहे आरोग्यासाठी क्रांती. नियमित योगामुळे जीवनात येते सुख शांती. नियमित योगामुळे जीवनात येते सुख शांती. शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात योगा महत्त्वाची भूमिका बजावतो. निरोगी आयुष्यासाठी नियमित योगासन करण्याचे सल्ले योग अभ्यासक देतात. संयुक्त राष्ट्रानेही 21 जून हा जागतिक योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. भारताच्या नेतृत्वाखाली 177 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब आहे. भारत देशात प्राचीन काळी योगाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत योगास खूप महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळे आपले शरीर, मन निरोगी राहते. योगामध्ये अनेक असाध्य रोग बरे करण्याची अद्भुत क्षमता आहे. योग केवळ व्यायाम नाही, तर तो शरीर व मन एकत्र जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. योगाचे 2 अर्थ आहेत, समाधी व जोडणे. म्हणजेच जोपर्यंत आपण स्वतःचा स्वतःशी संपर्क साधत नाही, तोपर्यंत आपण समाधीवर खऱ्या अर्थाने संपर्क साधत नाही. तोपर्यंत आपण समाधीवर खऱ्या अर्थाने पोहोचत नाही. प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगभरात योगा साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व आधीच अधोरेखित झालेले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता आंतरराष्ट्रीय योग दिवस औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झालेला आहे. योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील 5000 वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरे तर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योग अभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. गुरुदेव श्री रविशंकर म्हणतात, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे, हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत आध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. योग 10,000 पेक्षाही जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सूक्त आणि सर्वात प्राचीन अशा ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवितो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योग मुद्रा विराजमान आहे, जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यकमध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छांदोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहारचा तर
बृहद अरण्यकमधील एका स्तवनामध्ये प्राणायामचा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदामध्ये आहे, जी आयुर्वेदाच्या कथा शाखांमधील अंतिम 8 वर्गांमध्ये पहिल्यांदा येते, जे मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रूपात जाणले जाते. प्रसिद्ध संवाद योग याज्ञवल्क्य, जो बाबा याज्ञवल्क्य आणि शिष्या गार्गी यांच्यामधील संवाद आहे, ज्याचे वर्णन बृहद अरण्यक उपनिषदामध्ये आहे. यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक व्यायाम प्रकार, शारीरिक शुद्धतेसाठी गरजेची आसने आणि ध्यानाचा उल्लेख आहे. गार्गी लिखित छांदोग्य उपनिषदमध्ये देखील योगाभ्यासांचा उल्लेख आहे. अथर्ववेदमध्ये संन्याशांच्या एका समूहातील चर्चेनुसार शारीरिक आसने ही योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिलेला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो की प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे. काळानुसार योग एक आचरणाच्या रूपात प्रसिद्ध होत गेला आहे. भगवद्गीतेसह महाभारतातील शांती पर्वामध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो. महाभारत आणि भगवद्गीतेच्या फार पूर्वी 20 पेक्षा जास्त उपनिषदांमध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे योग असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मूलभूत सूत्रांच्या रूपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योगसूत्रामध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योगसूत्रामध्ये योगाची व्याख्या योग, चित्त, वृत्ती, निरोध, योगसूत्र 1-2 अशी करतात. पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योगसाठी आधार बनले आहे. जैन धर्मातील 5 प्रतिज्ञा आणि बौद्ध धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली सूत्रात योगसूत्र म्हणून आहेत. मध्यकालीन युगात हठ योगाचा विकास झाला. योग ग्रंथ पतंजली योगसूत्र. महर्षी पतंजली योगपित्याच्या रूपात जाणले जातात आणि त्यांची योगसूत्रे पूर्णपणे योगिक ज्ञानासाठी समर्पित आहे. पतंजली योगसूत्र या प्राचीन ग्रंथावरील गुरुदेवांची अमूल्य प्रवचने आपल्याला योग ज्ञान साधनेत लाभान्वित करतात, तसेच योगाची उत्पत्ती आणि उद्देशाबाबत माहिती करून देतात. योगाची तत्वे, सिद्धांत बनविणे आणि सूत्रांना समजण्यास आणखी सोपे बनविणे हाच योगसूत्रांचा उद्देश आहे. यामध्ये योग जीवनशैलीचा उपयोग योगाच्या अंतिम लाभांचा अनुभव होण्यास सहाय्यभूत अशा आपले लक्ष केंद्रित करणाऱ्या काही प्रक्रियांचा उल्लेख आहे. गुरुदेवांनी देखील योगसूत्र उपनिषदांचा खूप खुलासा केला आहे. भगवद्गीतेवरील आपल्या प्रवचनांमध्ये त्यांनी सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग, राजगुह्य योग आणि विभूती योगासारख्या योगाच्या विविध अंगांवर प्रकाश टाकला आहे. 21 जून का? 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातल्या अनेक भागांमध्ये या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं, अर्थात सूर्य दक्षिणेकडे कलू लागतो. सूर्याचं दक्षिणायन सुरू झाल्यानंतरची पहिली पौर्णिमा म्हणजेच पूर्णचंद्र दिसणारा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगाविषयीचं ज्ञान जगासमोर आणलं. शिवाय सूर्याच्या दक्षिणायन कालात आध्यात्मिक पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी नैसर्गिक परिस्थितीही अनुकूल असल्याचं मानलं जातं. योगाचा इतिहास. हिस्ट्री ऑफ योगा. योग हा 10,000 पेक्षा जास्त वर्षांपासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सूक्त आणि सर्वात प्राचीन अशा ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू
सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवितो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे. महाभारत आणि भगवद्गीतेच्या फार पूर्वी सुद्धा आपल्याला योग म्हणजे काय आणि योग विषयीची माहिती पाहावयास मिळते. महर्षी पतंजली योगपित्याच्या रूपात जाणले जातात आणि त्यांची योगसूत्रे पूर्णपणे योगिक ज्ञानासाठी समर्पित आहे. योगाचे प्रकार. योगामध्ये विविध प्रकारचे अभ्यास आणि पद्धती समाविष्ट केली आहे. ज्ञानयोग, दर्शनशास्त्र, भक्तियोग, भक्तियोग, आनंदाचा मार्ग, कर्मयोग, सुखमय कर्मयोग, राजयोग, ज्याची पुढे जाऊन 8 अंगांमध्ये विभागणी केली आहे, त्यालाच अष्टांग योग म्हणतात. योगाच्या विविध पद्धती आणि प्रक्रिया यांना संतुलित आणि एकत्र करून योगासनांचा अभ्यास करणे हेच राजयोगाचे सार आहे. सर्वांसाठी योग. योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही युवक असा की वयोवृद्ध, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदायी आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वय परत्वे आपली आसनांची समज आणि परिपक्वता होऊ शकते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सूक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो. योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत. मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो की पचनशक्ती वाढविणारे पवनमुक्तासन असो, आपण शिशूंना दिवसभर काही ना काही योगक्रिया करताना पाहतो. हर एक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्त्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरविण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे. प्राणायाम आणि ध्यान. प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोच्छ्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोच्छ्वासाच्या योग्य तंत्राचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा आपला वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या 2 योगतत्वांचा मिलाप झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रगतीचे शुद्धीकरण व आत्मनियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते. मानवी जीवनात योगाचे महत्त्व. शरीर माध्यम खलु धर्म साधनम ही संस्कृत उक्ती अतिशय महत्त्वाची आहे. कोणतंही सत्कार्य साधायचं असेल, ठणठणीत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती समाधानकारक मिळणे शक्य नाही. मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे, तर उलट पक्षी मनासह शरीराचे तंत्र सुरक्षित राहते. मनाचा योग कसा साधला जातो? विनोबाजी भावे लिहितात, खाटेवर रुग्ण दुःखी कष्टी आहे. नर्सची ड्युटी संपली आहे. त्याच्या संपूर्ण व्यथा व औषधे तिला सातत्याने आकलन आहे. तिची वेळ झाली म्हणून ती घड्याळाकडे पाहून निघून जाणार व दुसरी रुजू होणार. तो अत्यवस्थ रुग्ण पाहून तिने सेवाभावनेने दिलेला अधिकचा वेळ ही आंतरिक सेवेची पोचपावतीच नाही का? यालाच गीतेत कर्म, विकर्म, अकर्म योग असे म्हटले आहे. तुम्ही स्वतः आतून जोडून घ्या आणि मग मानसिक शांती कुठे बाहेर शोधावी लागत नाही. योगात अष्टांग मार्ग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा, समाधी याला प्राधान्य दिले गेले आहे. याने वर पाहिल्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य व सोबत जीवनात उठण्या बसण्याचे व खाण्यापिण्याचे नियम घालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी स्वरूपाचे कार्य व विचार होईल. गीतेत म्हटले आहे, योगावरी चढू जाता शम साधन बोलिले. शमचा अर्थ संयम. न फार खाऊनी किंवा खाण्याची सोडूनी, निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजूनी करीतो, त्यास योग हा दुःखनाशन. अर्जुनाला दिलेला उपदेश सर्वांसाठी योग प्रेरक आहे. एकदा आपण स्वतःला
साधारण सुलभ चाकोरीत बसून घेतलं की योगाला पूरक अशी एकूण शरीर मनाची पार्श्वभूमी तयार होते. अर्थात तुम्ही जिथे राहतात ते घर, अंगण, परिसर, मित्र, काया वाचा, पूजाविधी, पद्धती, चिंतन मननाचे तुमचे विषय, शरीरासाठी किती वेळ देता, जेवणासाठी, झोपण्यासाठी वेळ देतोच. व्यायाम, योग, आसन, प्राणायाम याला विहित वेळ देणे गरजेचे आहे. पहिलवान खाल्लेले मुद्दाम मेहनतीने पचवतो व पुन्हा शरीरात कोंबतो. योग साधक तसे करणार नाही. त्याला सम्यक आहार, सम्यक विहाराची चाड लागलेली असावी. त्यासाठी आरोग्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. तो सकाळ संध्याकाळी योगासाठी वेळ काढणार, नियंत्रित आसन व प्राणायाम करणार. योग म्हणजे जोडणे हा विचार तो आपल्या जीवनात घेऊन निघाला की त्याला सारे सहजच प्राप्त होत असते. सूर्य, चंद्र, तारे आपले नियोजित कार्य करतात. त्यांचा सातत्य योग आम्ही डोळ्यासमोर आदर्श पाठ म्हणून ठेवला तर हे जीवन सुयोग्य होईल. आत्ममोक्षार्थ जगतहितायच असा वसुदेव कुटुंबाचा धागा आपणास जुळेल. तसेच आज जे संपूर्ण जगावर कोरोनारूपी संकट आले आहे त्यात बऱ्याच जणांना कृत्रिम ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. एकंदरीत आपणास कोविड-19 जे आजार उद्भवले त्यात आहार, ध्यानधारणा, योगासने, झोप, विश्रांती, आरोग्य इत्यादी मुद्द्यांवर विचार करून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना होऊ नये म्हणून आणि झाला तरी आपली प्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी रोज नित्यनियमाने ठराविक व्यायाम प्रकार, ध्यानधारणा, योगासने करणे तसेच सकस चौरस आहार घेणे, झोप, विश्रांतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच आजपासून अर्थातच योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनी योग दिनाच्याच दिवशी योगासनं न करता रोज नक्कीच आपल्या सुदृढ आरोग्यासाठी वेळ देऊन योगासने करू, जेणेकरून खऱ्या अर्थाने योग दिन साजरा होईल. व्यायामात लभते स्वास्थ्य, दीर्घायुष्यं बलं सुखं, आरोग्यं परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम. चला तर मग आजपासून आपण संकल्प करूया की आम्ही रोज नियमित योगा व्यायाम करू. योग असे जेथे रोग नसे तेथे, योग असे जेथे आरोग्य वसे तेथे, रोज करा योग. स्वयं को बदलो जग बदलेगा, योग से सुखमय हर दिन खिलेगा. जिसने योग अपनाया रोग को हमेशा के लिए दूर भगाया. नियमित योग कीजिए, जिंदगी भर रोग से दूर रहिए. सुबह हो या शाम रोज कीजिए योग, निकट ना आएगा कभी आपके कोई रोग. योग है स्वास्थ्य के लिए क्रांति, नियमित योग से जीवन में हो सुख शांति. स्वस्थ जीवन जीना जिंदगी की जमा पूंजी, योग करना रोग मुक्त जीवन की कुंजी. योगी बना, पवित्र बना, जीवन सार्थक बनवा. धन्यवाद. थँक यू. हॅव अ नाईस डे.